हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एकदम परफेक्ट असा शेवयाचा उपमा कसा बनवायचा हे बघणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी आहे. अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि हा उपमा देखील एकदम मऊ, मोकळा आणि लुसलुशीत तयार होतो. चवीला सुद्धा खूप छान लागतो. या रेसिपीजमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. बघू शकता एकदम मस्त कलरफुल हा नाश्ता तयार झालेला आहे. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता बघू शकता मी इथे शेवया घेतलेल्या आहेत. आमच्याकडे या पद्धतीच्या शेवया बनवून मिळतात. या बनवून घेतलेल्या शेवया आहेत. एकदम बारीक शेवया बनवून मिळतात या. विकत जर तुम्ही घेतला तर थोड्याशा जाडसर असतात. तर या शेवया मी अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या शेवया उपलब्ध असतील तर ते तुम्ही वापरू शकता. काही हरकत नाही. माझ्याकडे या अवेलेबल आहेत त्याच्यामुळे मी या वापरलेल्या आहेत. आता या पद्धतीने हे थोडंसं बारीक करून घेऊयात आपण. बघू शकता या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या शेवया आहेत. या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आता या शेवया एका बाउलमध्ये घालून बघूयात आपण. कारण आपल्याला त्याच बाउलने किंवा त्याच भांड्याने आपण पाणी मोजून घेणार आहोत. ते सोपं जाण्यासाठी मी या शेवया थोड्याशा मोजून घेते आहे. आता एक बाउल शेवया इथं भरलेली आहे. या बाउलनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पुढे. तर आता एक मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. या पॅनमध्ये 2 चमचे मी तूप घालणार आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. हे तूप थोडंसं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण बारीक करून ठेवलेल्या शेवया याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत याला छान असं एकसारखं परतून फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे एकसारखं परतून घ्यायचं आहे. म्हणजे शेवया आपल्या करपणार नाहीत. आता छान असं ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. ही खूप महत्त्वाची टिप आहे. बरेच जण उपम्यासाठी तशाच शेवया वापरतात. पण अशा पद्धतीने फ्राय करून जर उपमा बनवला तर चवीला खूप मस्त लागतो. खूप छान चव येते. ही टिप तुम्ही नक्की वापरा. शिवाय या पद्धतीनं तूप किंवा तेल घालून जर शेवया आपण भाजून घेतल्या तर उपमा असा मोकळा सळसळीत तयार होतो. त्याच्यामुळं ही टिप तुम्ही नक्की यूज करा. जर तुम्हाला तेल किंवा तुपाचा वापर करायचा नसेल, फक्त तुम्ही शेवया देखील भाजून घेऊ शकता तरीही चालेल, काही हरकत नाही. आता बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. अगदी 3 मिनिटात शेवया छान अशा परतून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या शेवया एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आता इथे मी बाजूला शेवया काढून ठेवलेल्या आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. इथं भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट 2 छोटे चमचे मी घेतलेले आहे. हे ऑप्शनल आहे. आणि छोटी अर्धी वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. भरपूर अशी कट करून कोथिंबीर घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे. मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजे तुमच्या आवडीनुसार असावं. तिखट असेल तर थोडंसं कमी घालू शकता. आता एक भांडं घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. ज्या बाउलने आपण शेवया मोजून घेतल्या होत्या त्या बाउलने 1.5 पट पाणी ठेवायचं आहे. 1 बाउल शेवया होत्या तर 1.5 वाटी किंवा 1.5 बाउल मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. पाणी गरम करणं सुद्धा ऑप्शनल आहे. जर वेळ वाचवायचा असेल तर ही टिप तुम्ही नक्की वापरा. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला आणि एका साईडला मी फोडणीची तयारी करून ठेवते. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता 2 मोठे चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे फोडणी मस्त होते. आता मोहरी छान तडतडली आहे. याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. अगदी अर्धा मिनिट याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामुळं
मी हे आत्ता घालणार आहे. जर भाजलेले असतील तर तुम्ही थोड्या वेळाने घातले तरी चालेल. आता हे कांदा आणि शेंगदाणे छान असं फ्राय करून घेऊयात, म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजतील. अगदी 2 मिनिटं हे फ्राय करून घेऊयात. दोन मिनिटं झालेली आहेत. कांदा सुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहे. कट करून ठेवल्या होत्या आधीच. तर ते सुद्धा एखादा मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. म्हणजे मिरचीचा तिखटपणा या तेलामध्ये उतरतो आणि उपम्याला छान अशी टेस्ट येते. आता अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता चिमटभर हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. हे छान असं परत एकदा मिक्स करून घेऊयात. हिंगामुळे छान टेस्ट येते. नक्की यूज करा तुम्ही. आता याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर बारीक कट करून ठेवली होती त्यातली थोडीशी कोथिंबीर इथे यूज करणार आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट देखील इथं घालायचा आहे आणि अगदी थोडंसं मिक्स करून घेऊया. त्याला जास्त परतायची गरज नाही. फक्त मिक्स करायचं आहे आणि आपण जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी फक्त आपण वेळ वाचवण्यासाठी केलेलं आहे बाजूला. जर नसेल केलं तर तुम्ही या स्टेजला थंड पाणी घालू शकता, काही हरकत नाही. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर तुम्ही नक्की वापरा. उपम्याला मस्त टेस्ट येते. आता बघू शकता आपला कुठेही वेळ वाया गेलेला नाही. पटकन पाण्याला उकळी आलेली आहे. फक्त पाणी उकळी आणल्यामुळं साईडला हा वेळ फक्त वाचतो. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर स्किप करू शकता हे. आता आपण भाजून ठेवलेला शेवया याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आता झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. झाकण मध्ये काढायचं नाही. 2 मिनिटं फक्त वाफ देऊन घेऊया. बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढूयात. पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि मस्त असा तयार झालेला आहे उपमा खाण्यासाठी. बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिल्लक राहिलेली बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि हे थोडंसं आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात. बघू शकता एकदम मस्त मोकळा सळसळीत असा आपला उपमा तयार झालेला आहे. फक्त घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे याच्यामध्येच मी हा उपमा बनवलेला आहे. पण तरीसुद्धा चवीला अतिशय सुरेख लागतो हा उपमा. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. काहीही एक्स्ट्रा घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा खूप चविष्ट हा उपमा लागतो. तो उपमा आपण सर्व करून घेऊयात एका प्लेटमध्ये. बघू शकता एकदम परफेक्ट असा मोकळा सळसळीत हा उपमा तयार झालेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.